दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात ठाणे चितळसर पोलिसांना यश. दोन सराईत सोनसाखळी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितळसर मानपाडा पोलिसांना यश मिळाले आहे. आशिष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी 11 गुन्ह्यांची उकल केली असून त्यांच्याकडून 8,54,000 रुपये किमतीचे 122 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 मोटरसायकल असा एकूण 10,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 30 जून रोजी चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे, पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सांगळे, पंकज लहाणे व त्यांच्या पथकाने CCTVच्या माध्यमातून तपास करून आशिष सिंग वय 33 याला वर्तकनगर येथील दोस्ती बिल्डिंग येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार अमित सिंग यांच्या साथीने ठाणे कल्याण परिसरात जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सावरकर नगर येथील RJ ठाकूर कॉलेजसमोरील शिवशाही बिल्डिंग येथे राहण्यास असणाऱ्या अमित सिंग याला बोरिवली येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडेच कौशल्यपूर्ण तपास केल्यावर त्याने त्याचा साथीदार आशिष सिंग व रोहित उर्फ विशाल याच्या मदतीने चितळसर, कासरवडवली, कापूरबावडी, खडकपाडा, नौपाडा, गोरेगाव पोलीस स्टेशन येथे देखील जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलिसांनी या दोघांना अटक करून गुन्ह्यातील 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यांचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. चितळसरच्या हद्दीमध्ये आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने, चेन असेल, मंगळसूत्र असेल असे जबरीनं चोरून नेण्याचे गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आशिष सिंग आणि अमित सिंग याला अटक केली आहे. त्या अटकेमध्ये पोलीस स्टेशन चितळसर, कापूरबावडी, कासारवडवली, नौपाडा, खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्या अनुषंगानं जवळपास आतापर्यंत 10,14,000चा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहोत. आरोपी हे मूळचे राहणारे उत्तर प्रदेश, आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यास आहेत. त्या ठिकाणी ते 2 ते 3 महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते जबरीने चोरून नेण्याचे गुन्हे करतात. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 11 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चितळसर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत. त्याचा तपास सुरू आहे. घोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये असतील जिथे जिथे आम्हाला आरोपीचा किंवा संशयित आरोपीचे जे फुटेज प्राप्त करणं होतं त्या अनुषंगाने बरेच फुटेज पडताळणी केले. सरकारना त्यांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे कुठे जर गुन्हे होत असतील, सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेणे किंवा चोरी करणे, तर त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील सतर्क राहणे गरजेचं आहे. त्याबरोबर अशा संशयित आरोपीची किंवा संशयितांची जर माहिती असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं.